नाही, मी साई भक्तच आहे. म्हणजे केवळ निवडणुका आहेत किंवा झाल्या म्हणून नाही, पण मी कुठल्याही शुभकार्य किंवा कुठलंही काम असताना साईंचा आशीर्वाद घेऊनच मी नेहमी आजपर्यंत गेल्या 50-60 वर्षापासून माझ्या कुटुंबापासून माझे वडील, माझी आई वगैरे आम्ही नेहमीच कौटुंबिक आमचं सर्व आमची खरे गुरु ज्याला म्हणू आपण हे बाबाच आहेत. आणि त्यामुळे बाबांचं दर्शन घ्यायचं, बाबांचा आशीर्वाद घ्यायचं आणि कामाला लागायचं हीच आमची प्रथा आणि परंपरा आजवर राहिलेली आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या, माझी कन्या श्रीजया या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने निवडून आली आणि त्यामुळे बाबांच्याच कृपेने आशीर्वादाने शक्य झालेलं आहे. आणि म्हणून बाबांना या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आणि बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्वजण सहकुटुंब आलेलो आहोत. महायुतीकडे खरं तर 200 पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्री ठरताना दिसत नाहीये. काही तसं काही असं आहे की अडचणी अजिबात नाही आहेत. आता त्या प्रक्रियेमध्ये मी नसल्यामुळे अधिक काही सांगू शकणार नाही, परंतु तिन्ही पक्षामधल्या ज्येष्ठ नेत्यांशी विचारविनिमय सुरू झाला. काल चांगली बैठक झाली, रात्री जवळपास 1-1:30 वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं बराचसा विषय हा मार्गी लागलेला आहे. त्या औपचारिकता थोडीफार असेल तर ती संपेल 1-2 दिवसामध्ये. तुमची पसंती कुणाला आहे मुख्यमंत्री? मी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. आपण जर बघितलं तर काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय. कुठेतरी केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व याला कारण मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाही आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं, मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42हून 16वर आणलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहासच आहे. मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही. सगळं इतिहास आहे, आकडेवारी हे समोर आहे. त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे. नेमकं काय होतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय, अर्थात माझा सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही द्यायचा प्रश्न नाही आहे. बरीचशी मोठी माणसं आहेत, जाणकार आहेत, लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. आपण जर बघितलं पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, याच्यासारखी दिग्गज आज पराभूत झालेले आहे. तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती, भविष्य कळलेलं होतं काँग्रेसची? नाही, मला घरी बसले नेमकं काय असं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त, मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे. परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मला एक भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काय बोललो असेल, पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हारजीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी ईव्हीएमवर फोडताना दिसतं. नाही बाबा, सुप्रीम कोर्ट जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय घेतला की ईव्हीएममध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाही आहे आणि ईव्हीएम योग्यच आहे, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे? इस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा. परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे. अनेक वेळा काँग्रेससुद्धा अनेक राज्यात जिंकली, मग त्यावेळेस ईव्हीएमचं काही म्हटलं का आपण? जसं उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं, तेलंगणामध्ये पाहिलं, तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री, कर्नाटक, मग त्यावेळेस काही कोणी बोललं का? ठीक आहे, कधी पक्ष एखादा निवडून येतो, कधी हार पत्करावी लागते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा जो आहे तो ग्राह्य मानूनच त्याच्यामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन्स टेस्ट पण झाल्या होत्या, आव्हानही केलं होतं, तुमच्याकडे पुरावे असेल तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा. तर म्हटलं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा, ही जे काही जिंकून आले आम्ही, बहुमत आम्हाला मिळालेलं आहे, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न, याच्या पलीकडे पाहत नाही. एकनाथ शिंदेने ज्या पद्धतीनं समर्थन दिलंय त्यांनी काल वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या ध्येयबोलीतून ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय. नाही, नाराज असं वाटत नाही मला. शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. स्वाभाविक आहे, एखाद्या व्यक्तीने 2-2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर थोडा पायउतार होताना माणसाला वाटतं, त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल. पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठल्या अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही. तर मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय स्वीकारलेला. मला वाटतं ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्याला त्याला राजकीय त्यांची जी काही भूमिका आहे ती मांडायचा त्यांना अधिकार आहे.
त्यामुळे मी त्याला भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री दिसतील ना संजय राऊत भावी कधीच नसतात ते कायम उपमुख्यमंत्री असतात. तर संजय राऊतांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे. त्याचं काम आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार, हा विषय त्यांनी फार चिंता करू नये त्याची. मात्र ते त्याचं खापर कायम ईव्हीएम आणि सगळ्या गोष्टीवर करतात. आता प्रवक्ता म्हणतो काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलले. राज्याच्या निकालानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात देखील काही फेरबदल होण्याचे संकेत आहेत. माहित नाही मला त्यातली काहीच माहित नाही. तुम्हाला आरोप केला जातोय, काँग्रेसकडून स्टेटमेंट केलं जाते की 2021 पर्यंत सर्व पक्ष जे आहे ते भाजपा मिळवून देईल. आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांनी आताच रणीचा डाव सुरू केलेला आहे. याचा अर्थ 2029 मध्ये सुद्धा ते जिंकून येणार नाहीत हे त्यांना दिसतंय आणि म्हणून हे खापर कोणाला फोडण्याकरता हा सगळा उद्योग सुरू आहे. म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत, त्यांनाही संधी होती, आम्हालाही संधी होती, लोकांनी आम्हाला पसंत केलंय. नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. राज्यामध्ये एवढी भाजपचं वातावरण काय घडलं? असं आहे, मागची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ती जागा 50,000च्या आसपास निवडून आली होती. आता जागा फक्त 1214 मतांनी काही निवडून आलेली आहे. त्यामुळे निसटता एकंदरीत विजय आहे, हा काही फार मोठा विजय नाही आहे. आणि कदाचित आमचा उमेदवार कुठेतरी त्या पोस्टल बॅलेटमध्ये कमी पडल्या. ईव्हीएममध्ये वगैरे मतं आमचं व्यवस्थित आहेत, फक्त पोस्टल बॅलेटमध्ये उमेदवारांना मतं कमी मिळाली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तो पण 1200 का 1400 मतांनी झाला आहे. त्यामुळे त्याला मी काही फारसं महत्त्व देत नाही. ठीक आहे, लोकशाही आहे, विजय त्याने झाला हे मान्यच करावं लागेल. ठीक आहे, एखादा तरी असला पाहिजे ना विरोधामध्ये. राज्यसभेत बघितलं तर आवडेल. म्हणजे काय वाटतं राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना. कुठे संख्याबळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा? आता सगळं ऑपोजिशन मिळूनच जवळपास 46 लोक आहेत. 46 लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल. कारण की एका राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ आज नाही आहे. त्यामुळे MLC पण होत नाही, राज्यसभेचा सदस्य सुद्धा निवडून येऊ शकत नाही. आळीपाळीने दरवर्षी कोणाला तरी द्यावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. विरोधी पक्ष निधीच होऊ शकत नाही. म्हणजे जो मिनिमम जी संख्या लागते ती सुद्धा विरोधी पक्ष पूर्ण करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं जवळपास निश्चित झालेलं आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाडा विदर्भाला किती मंत्रिपदं मिळावीत असे तुम्हाला वाटतंय? नाही, संख्या असं आहे की आता जी संख्याबळ जे आहे ते लक्षात घेऊन त्यांना तो सर्व बॅलन्स करावंच लागेल ना. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्णय घेत असताना जी काही संख्याबळ निवडून आलेलं आहे ते लक्षात घेऊन सर्व बॅलन्सिंग करावं लागतं. त्यातलाच हा भाग आहे. भाजपमध्ये येण्यामध्ये आपल्याला उशीर झाला असं वाटतंय का आपल्याला? नाही, माझा निर्णय मी योग्य वेळेसच घेतला असं वाटतं मला. आणि मी निर्णय जो घेतला त्याला मी तो मनापासून स्वीकारलेला आहे. त्या पद्धतीने माझं भाजपमध्ये काम सुरू आहे आणि मला त्याचं कुठले म्हणजे वेगळं वाटत नाही आहे. माझा निर्णय योग्य झालेला आहे. बाळासाहेब थोरात याच्याबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम केलं. मात्र 8 टर्म निवडणूक लढवलेल्या एका व्यक्तीला एका सामान्य माणूस पराभूत करतो कसं पाहता? लोकांची चॉईस हल्ली काय होईल सांगता येत नाही. शेवटी अँटी इन्कमन्सी फॅक्टर आहे. बऱ्याचशा वेळेस माणूस सातत्याने सत्तेमध्ये असल्यानंतर त्याच्याबद्दल एक निगेटिव्हिटी सुद्धा निर्माण होते. नेमकं काय घडलं, कारण मी तिथे गेलोच नाही आणि तिथे राधाकृष्ण विखेच पुरेसे होते, आम्हाला जायची गरजच पडली नाही.